जय बर बर मला तुम्हाला असं विचारायचं आहे, आता जी आपली वारी चालू आहे, तुमचं कसं नियोजन चालतं त्याच्या पद्धतीमध्ये, आणि तुम्ही कोणत्या विभागामध्ये असतात? आता कसं माहिती का, आमच्या जीवनातला आनंद म्हणजे वारी. अच्छा. आम्हाला खायला नको, एक टाइम भेटलं बाद झालं, म्हणजे पंक्तीला थोडं बाद तरी आम्हाला काही वाटत नाही. वारी आमचा श्वास आहे, वारी आमचा आत्मा आहे. अच्छा. वारी आमचं जीवन आहे, वारी आमचं एक ऊर्जा स्रोत आहे. अच्छा. जे 11 महिने आम्ही महाराष्ट्रावर फिरतो, ते 1 महिन्याच्या वारीची ताकद आहे. बर. म्हणून वारीमध्ये प्रत्येकाने आलं पाहिजे. अच्छा. आता हे विनेकरी आहे, गेली 20 वर्ष झाली, दरवर्षी 1.5 महिना वारीमध्ये विना घेऊन चालतात. आपल्याला वाटलं पाणी प्यायचं तर आपण साईडला जाऊ शकतो, बरोबर, काय खायचं जायला जाऊ शकतो, पण विनेकऱ्यांचं तसं नाही, त्यांना कुठं जाता येत नाही. अच्छा. 20 वर्ष झाली वारी, आणि विना आहे, परतीचा पण आहे, ऐकून जाता पण. बर. दोन्ही साईडने करतात का वारी? दोन्ही साईडने. अरे, आता हे एक वारकरी बघा, 60 वर्ष झाली, 60. बापरे, 60 वर्ष. ही 61वी वारी. हो. यावर्षी केंद्र सरकारने पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्याचं यावर्षी त्यांचा मानस आहे. देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते त्यांना येत्या काळामध्ये त्यांना तो पद्मश्री पुरस्कार प्राप्त होतोय. हो. म्हणजे त्या काळची वारी 25 वर्षाचा काळ जर बघितला, एकदम हालाकीच्या काळामध्ये त्यांनी वारी केलेली. ही परंपरा, ही वारी, तेवढा समाज, त्यावेळेस त्यांनी ती परंपरा जपली, म्हणून आज एवढी वारी चालू आहे. खरं जर वारीचं श्रेय जात असेल तर ते हे वारकरी, ज्येष्ठ वारकरी म्हणून गणपत नाना गाडेकर आहे, संगमनेरला राहिला आहे, जिल्हा अहमदनगर, अहिल्यानगर. अच्छा. असे वारकरी बघा तुम्ही, त्यांच्याकडे नाही ना. 61वी वारी म्हणजे जोक नाही, जोक नाही, 100% वाटत नाही त्यांच्या भाऊ. आज 80 वय झालं तरी पायी चालताय, तरी पायी. अशा लोकांची कदर केली पाहिजे. 100% सन्मान पण राखला गेला पाहिजे. 100%. आपण काय करतो, ज्याची 1 वर्ष वारीने त्याला माणसांमध्ये देत बसवतो, त्याच्या पाया पडत बसवतो, त्याला हार घालीत बसवतो, त्याला दक्षिणा देत बसवतो, ती काय उपयोग होत नाही. असे लोक समाजाने शोधले पाहिजे, त्यांच्याकरता काहीतरी केलं पाहिजे. 100%. आता बघा तुम्ही इकडे हे भजन बघा, ते भजन जर बघितलं तर मूर्तीनाथांच्या पार्श्वनाथाचं नियमाचं भजन आहे. अतिशय सगळे वारकरी, सगळे कीर्तनकार या भजनात चालतात, आणि नियमाचं भजन आहे. वारकरी चाली असतात, सर्वांच्या 30-35 वर्ष वाऱ्या झाल्या. अशी लोक या ठिकाणी वारीमध्ये चालत आहेत. असे काही वारकरी 40, 45, 25-30 वर्ष वारी झाली, अशी लोक या वारीमध्ये चालत आहेत. म्हणून या ठिकाणी हे नियमाचं भजन आहे. हे असं नाही का माऊली मानता बिस्किट पुड्याच्या लाईनीत पळायचं, हे ते वारकरी नाही. धन्यवाद. रामकृष्ण.